नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो, शेती ज्ञान आणि बाजारभाव या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण आज जाणून घेणार आहोत 31/5/2024 चे बाजारभाव. आपण आज सर्व महाराष्ट्रामधील प्रमुख कांदा बाजार समितीमधील बाजारभाव जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, माझ्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा, जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वप्रथम मिळेल. आज आपण सर्वप्रथम प्रमुख कांद्याची बाजार समितीमधील बाजारभाव जाणून घेणार आहोत. चला मित्रांनो, सुरू करूया आजचा व्हिडिओ. कोल्हापूर येथे 5,914 क्विंटलची आवक झाली. येथे कमीत कमी 700 रुपये आणि जास्तीत जास्त 2800 रुपये दर मिळाला. अकोला येथे 356 क्विंटलची आवक झाली. येथे कमीत कमी 700 रुपये तर जास्तीत जास्त 1600 रुपये दर मिळाला. मुंबई कांदा बटाटा मार्केट येथे 12,391 क्विंटलची आवक झाली. येथे कमीत कमी 1600 रुपये आणि 2400 रुपये जास्तीत जास्त दर मिळाला. खेड चाकण येथे 1300 रुपये कमीत कमी आणि 2200 रुपये जास्तीत जास्त दर होता. राहता येथे 3,953 क्विंटलची आवक झाली. येथे 350 रुपये कमीत कमी आणि 2700 रुपये उच्च दर मिळाला. सोलापूर येथे 13,725 क्विंटलची आवक झाली. येथे 100 रुपये कमीत कमी आणि 3100 रुपये जास्तीत जास्त दर मिळाला. अमरावती येथे 450 क्विंटलची आवक झाली. येथे 700 रुपये कमीत कमी आणि 2000 रुपये जास्तीत जास्त दर मिळाला. धुळे येथे 412 क्विंटलची आवक झाली. येथे 400 रुपये कमीत कमी आणि 2330 रुपये जास्तीत जास्त दर मिळाला. पेन येथे 399 क्विंटलची आवक झाली. येथे 2400 रुपये कमीत कमी आणि 2600 रुपये जास्तीत जास्त दर मिळाला. भुसावळ येथे 29 क्विंटलची आवक झाली. येथे कमीत कमी 1200 रुपये आणि 1800 रुपये जास्तीत जास्त दर मिळाला. यावल येथे लाल कांद्याची 160 क्विंटलची आवक झाली. येथे 1370 रुपये कमीत कमी दर होता आणि 1840 रुपये जास्तीत जास्त दर मिळाला. हिंगणा येथे 1 क्विंटलची आवक होती. येथे 1600 रुपये दर मिळाला. सांगली फळे भाजीपाला मार्केट येथे 2456 क्विंटलची आवक झाली. येथे 700 रुपये कमीत कमी आणि 2500 रुपये जास्तीत जास्त दर मिळाला. पुणे येथे 10,607 क्विंटलची आवक झाली. येथे 900 रुपये कमीत कमी आणि 2500 रुपये जास्तीत जास्त दर मिळाला. पुणे पिंपरी येथे 12 क्विंटलची आवक झाली. येथे 1000 रुपये कमीत कमी आणि 1600 रुपये जास्तीत जास्त दर मिळाला. तर मित्रांनो, हे होते महाराष्ट्रामधील कांद्याचे बाजार भावाचे रिपोर्ट. लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया.